मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणेचा काल झालेला पेपर डी सेट आपण बघणार आहोत. यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम जॉइन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण. ठीक आहे. जो पहिल्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, तुम्ही तर अति विद्वान आहात नक्की. या वाक्यात डॅश डॅश अलंकार आहे. कोणता अलंकार आहे या वाक्यामध्ये? योग्य उत्तर आहे क्रमांक डी. बघू शकता, व्याजस्तुती अलंकार आहे. आणि हा प्रश्न खूप मुलांचा चुकलेला असणार 100%. खूप मुलांचा चुकलेला आहे हा प्रश्न, लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, पुढील पैकी डॅश डॅश हा मूळ शब्द मराठी भाषेतील नाही. यापैकी कोणता मूळ शब्द मराठी भाषेतील नाही? तर वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी मूळ मराठी भाषेतील शब्द नाही. बटाटा, पेशवा आणि जाहीर यापैकी कोणताच शब्द मूळ मराठी भाषेतील नाही. सर्व बाहेरील शब्द आहेत, हे नक्की तुम्हाला माहीतच असेल. तर वरील डी क्रमांक योग्य उत्तर आहे. क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3, शेवट करणे यासाठी डॅश डॅश वाक्प्रचार आहे. यापैकी कोणता शेवट करण्यासाठी योग्य वाक्प्रचार आहे? तर योग्य उत्तर क्रमांक 3, इस्रिती करणे. बघू शकता, इतिश्री करणे हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोजके असे बोलणारा त्याला काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी. बघू शकता, मितभाषी असे म्हटले जाते. आणि एक मित्रांनो, हा हार्ड लेवलचा पेपर आहे. जो पहिला प्रश्न आहे तो देखील हार्ड आहे, दुसरा देखील हार्ड आहे आणि तिसरा देखील हार्ड आहे. हा चौथा सोपा आहे, सर्वांना माहीत असणारा. तीनही वरील प्रश्न हार्ड आहे, याचं मेरिट कमी लागणार आहे या पेपरचं. पुढे देखील चांगल्या प्रकारचे हार्ड प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. नेक्स्ट प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी. बघू शकता, यापैकी नाही म्हणजे सर्व जोड्या बरोबर आहेत. बघू शकता अशा प्रकारे पुरुष स्थूल, शुद्ध पक्ष, कृष्ण पक्ष, अनुज अग्रज हे सर्व जोड्या या ठिकाणी योग्य आहेत. म्हणजे यापैकी नाही, यापैकी कोणती चुकीची नाही. क्रमांक डी आहे योग्य उत्तर. नेक्स्ट आहे, ढग या शब्दाला योग्य समानार्थी शब्द सांगा. ढग या शब्दाला योग्य समानार्थी शब्द, तर अभ्र या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. ढग या शब्दासाठी तरु हा नाही, पादप हा नाही आणि यापैकी नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकाच काळात हयात असणारे म्हणजे एकाच काळात हयात असणारे त्यांना काय म्हटले जाते? तर क्रमांक सी. बघू शकता, समकालीन, त्यांना समकालीन असे म्हटले जाते. हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे 8व्या क्रमांकाचं, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक योग्य उत्तर क्रमांक सी आहे. सकर्मक भावे प्रयोग योग्य उत्तर राहील. कोणतं वाक्य होतं? तर बघू शकता, राजाने प्रधानाला बोलवले कायमचे या ठिकाणी विचारले जाणारे हे वाक्य आहे. तर मित्रांनो, हे या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण जास्त वेळ लागतो त्यांना, त्या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान सर्व प्रश्नपत्रिकांचा आपण सर्वात आधी बघणार आहोत. सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण, गणित आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात, हे सर्व झाल्याच्या नंतर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी डॅश डॅश पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले नाही. यापैकी कोणते लिहिले नाही महात्मा ज्योतिबा फुले यांनी? तर योग्य उत्तर क्रमांक डी, सुधारक. जे सुधारक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिले नाही, लक्षात घ्यायचं आहे. बाकी हे तृतीय रत्न लिहिले आहे, गुलामगिरी लिहिले आहे, शेतकऱ्यांचा सूड लिहिलेला आहे. क्रमांक डी योग्य आहे, सुधारक हे लिहिलेले नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता, भारतात बीसीसीआयचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे बीसीसीआयचे मुख्यालय भारतामध्ये? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी. क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. बघू शकता, सी योग्य उत्तर आहे. वानखेडे स्टेडियम मुंबई या ठिकाणी आहे बीसीसीआयचे मुख्यालय भारतामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 चा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला? कोणत्या शहरामध्ये खेळला गेलेला आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक ए. बघू शकता, बर्लिन या शहरामध्ये खेळला गेलेला आहे. आणि चालू घडामोडीचा याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे. बघूया किती आहे पुढे. तर या ठिकाणी बघू शकता, नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाकी स्किप करूया गणित बुद्धिमत्ता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता, खालील गटात न बसणारा घटक ओळखा. दिल्ली, इस्लामाबाद, सिडनी आणि पॅरिस यापैकी कोणता गटात न बसणारा शब्द आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी, सिडनी. सिडनी हा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. नेक्स्ट बुद्धिमत्तेचा सोपा प्रश्न आहे, तो बघून घेऊयात. बघू शकता, जर लाकडाला कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले, रबराला कापड म्हटले, तर फर्निचर कशापासून बनवले जाते?
तर फर्निचर या ठिकाणी लाकडापासून बनवले जाते, परंतु त्यांनी लाकडाला या ठिकाणी गवत म्हटले आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी गवत हे योग्य उत्तर असलेलं बघायला भेटेल. आणि पुढचा दिशाजूरीचा सोपा प्रश्न आहे, एकदम गणित बुद्धिमत्ता देखील मीडियम लेवलचा आहे, जास्त हार्ड लेवलचा नाही. ठीक आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगले स्पष्टीकरणासहित बघून घेऊयात. ठीक आहे, आता बघूया 25व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे कशावरती आहे, तर यथाक्रम हा डॅश डॅश समासाचा प्रकार आहे. कोणत्या समासाचा प्रकार आहे यथाक्रम? तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए, बघू शकता अव्ययीभाव समासाचा प्रकार आहे यथाक्रम. नेक्स्ट आहे बघू शकता अबब केवढा प्रचंड आगीचा लाळ आहे, हा वरील वाक्य डॅश डॅश वाक्य आहे. कसे वाक्य आहे? तर पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, 1 मिनिट 26. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी उद्गारार्थी चिन्ह आलेले आहे, उद्गारार्थी वाक्य ही योग्य होईल. नेक्स्ट आहे कृतघ्न म्हणजे काय सर्वांना माहित असेल, नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी केलेले उपकार जाणणारा. बघू शकता सॉरी, पर्याय क्रमांक याचं उत्तर पर्याय क्रमांक बी दिलेलं आहे त्यांनी, कारण मला सर्वात जास्त यांनी याच्यामध्ये कन्फ्युजन झालेले असेल मुलांना. पर्याय क्रमांक ए त्यांनी योग्य उत्तर केलेले असणार, मला देखील तेच वाटले होते. तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे बी, पर्याय क्रमांक बी आहे योग्य. केलेले उपकार विसरणारा त्याला या ठिकाणी कृतघ्न असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे यशोधन. बघू शकता काय आहे यशोधन, नीरस, निष्पाप हे डॅश डॅश आहेत. हे काय कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत? हे सर्व योग्य उत्तर आहे क्रमांक बी, हे सर्व विसर्ग संधीचे उदाहरणे आहेत, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सोपा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती डॅश डॅश आहेत, कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता डी प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट आहेत राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देते? कोण देते राष्ट्रपतीला पदाची शपथ? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी, क्रमांक सी सरन्यायाधीश शपथ देत असतात राष्ट्रपतीला पदाची शपथ. नेक्स्ट आहे घटना समितीने भारतीय राज्यघटनेने उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली? तर योग्य उत्तर क्रमांक बघू शकता बी, क्रमांक बी आहे अमेरिका देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहे. आणि हे 3 प्रश्न 29, 30, 31 हे या ठिकाणी राज्यशास्त्रावरती विचारलेले आहे, पॉलिटिक्स वरती विचारलेले आहे. नेक्स्ट आहे महर्षी कर्वे यांनी डॅश डॅश येथील विधवेशी विवाह केला होता. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता. ठीक आहे, ए शारदा सदन येथील विधवेशी विवाह केला होता महर्षी कर्वे यांनी. आता पुणे जिल्ह्यावरती हा एक प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही बघू शकता पुणे शहरात डॅश डॅश संस्था आहे. कोणती संस्था आहे यापैकी पुणे शहरामध्ये? तर योग्य उत्तर क्रमांक डी हे आहे, सर्व संस्था या ठिकाणी पुणे शहरामधीलच आहेत. कोणत्या कोणत्या? तर सैनिकी वैद्यकीय विद्यालय पुण्यामध्ये आहे, सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज पुण्यामध्ये आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुण्यामध्ये आहे, म्हणजे सर्व संस्था पुण्यामध्ये आहेत. नेक्स्ट आहे सोप्या लेवलचा प्रश्न, बीसीजी ही डॅश डॅश प्रतिबंधक लस आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी क्षयरोग प्रतिबंधक लस आहे बीसीजी, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. ठीक आहे, तर बघू शकता 39व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, बहुश्रुत म्हणजे काय? हा प्रश्न बऱ्याच व्यक्तींचा चुकलेला असेल, कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. बहुश्रुत म्हणजे काय? तर योग्य उत्तर याचं क्रमांक 1 आहे ए. बघू शकता ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा व्यक्ती त्याला बहुश्रुत म्हटले जाते. नेक्स्ट आहे शब्द कसा बनतो यास डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? शब्द कसा बनतो त्यास काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर क्रमांक सी, सी आहे योग्य उत्तर, शब्द सिद्धी असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे सोप्या लेवलचा, कांदे पोहे हा डॅश डॅश समास आहे. तर योग्य उत्तर क्रमांक ए आहे, बघू शकता मध्यम पदलोपी समास आहे कांदे पोहे, लक्षात घ्यायचं आहे. याचं उत्तर बऱ्याच जणांनी द्वंद्व केलेलं असेल, तर विभागाने देखील याचं उत्तर क्रमांक ए दिलेलं आहे, म्हणजे ए म्हणजे मध्यम पदलोपी, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा, ठीक आहे, बघू शकता एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थाची अचूक म्हण ओळखा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी, क्रमांक सी म्हणजे गुरुची विद्या गुरुला फळली, ही या ठिकाणी उलट म्हण होईल. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे त्याला शी म्हण योग्य होईल. नेक्स्ट आहे
संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, स्वल्पविराम वापरतात संबोधन दर्शविताना. लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. अनुरक्त. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता. ठीक आहे, डी. अव्यक्त हे योग्य उत्तर असलेले तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्राविडी प्राणायाम या शब्दाचा अर्थ ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता बी. साध्या बाबींमध्ये गुंतागुंत करणे त्याला द्राविडी असे प्राणायाम म्हटले जाते. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. कीर स्टार्मर हे डॅश डॅश आहेत. कोण आहेत हे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी म्हणजे या ठिकाणी बघू शकता कोण आहेत, तर ब्रिटनचे पंतप्रधान आहेत कीर स्टार्मर. नेक्स्ट आहे, आकारमानाच्या दृष्टीने योग्य क्रम कोणता? तर या ठिकाणी कोणता योग्य क्रम आहे सर्वांना माहितच पाहिजे. याचं उत्तर पर्याय क्रमांक ए आहे योग्य उत्तर. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हा आकारमानाच्या दृष्टीने हा योग्य क्रम आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. नेक्स्ट आहे, भारतात सर्वात मोठा दिवस कोणता असतो? कोणता असतो भारतामध्ये सर्वात मोठा दिवस? तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी. सर्वांना माहितच असेल, 21 जून हा भारतामध्ये सर्वात मोठा दिवस असतो. 21 जून लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. ठीक आहे, बघू शकता. महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय डॅश डॅश येथे असणार आहे. कुठे असणार आहे हे मुख्यालय? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए बघू शकता, पंढरपूर. पंढरपूर येथे असणार आहे. नेक्स्ट आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातर्फे डॅश डॅश हे भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. योग्य उत्तर आहे क्रमांक डी. क्रमांक डी म्हणजे वरील पैकी सर्व. आता बऱ्याच यांनी या ठिकाणी सर्व नीरज चोप्रा हे योग्य उत्तर केले असणार, परंतु हे सर्व भालाफेक सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, किशोर जेना आणि अनु राणी. म्हणजे हा एक हार्ड लेवलचा पेपर असणार आहे. हार्ड लेवलचा पेपर होता हे तुम्हाला लक्षात घ्यायचं नाही. याचा मेरिट 100% कमी होणार आहे. याच्यामध्ये आतापर्यंत 50 पर्यंतच प्रश्न बघितले, त्यातच आपल्याला या ठिकाणी फक्त याच्यामध्ये 10 ते 12 प्रश्न कन्फ्युजन असणारे बघायला भेटतील. म्हणजे या ठिकाणी मेरिट 100% याचं कमी लागणार आहे. ठीक आहे, आणि हे बुद्धिमत्ता गणिताचे सोपे प्रश्न आहे. फक्त वेळ खाऊ प्रश्न आहेत, परंतु सोपे देखील आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया. तर ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. तो भरभर चालतो या वाक्यात भरभर हे डॅश डॅश आहे. काय आहे हे भरभर? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता सी. क्रमांक सी योग्य उत्तर आहे. क्रिया विशेषण आहे भरभर हे लक्षात घ्यायचं याच्यामधील. नेक्स्ट आहे, तुमचा तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हा शब्द डॅश डॅश चे कार्य करतो. कशाचे कार्य करतो? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, सामान्य नामाचे कार्य करतो. नेक्स्ट आहे, पुढील पैकी अयोग्य जोडी सांगा. अयोग्य जोडी कोणती आहे? चुकीची जोडी पर्याय क्रमांक बघू शकता यापैकी नाही. म्हणजे बघू शकता, गाणे गाणी, भाषा भाषा, मिरी मिरे हे या ठिकाणी सर्व जोड्या योग्य आहेत. या म्हणजे एकवचनी आणि अनेकवचनीच्या जोड्या आहेत, सर्व योग्य आहेत. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, त इ आ हे डॅश डॅश विभक्तीचे प्रत्यय आहेत. कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत हे सर्व? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ठीक आहे, त इ आ 73. सप्तमी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत हे सर्व लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता, कोण कोणास काय हे डॅश डॅश आहेत. हे काय आहेत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता डी. हे या ठिकाणी प्रश्नार्थक प्रश्नार्थक हे सर्वनामे आहेत. कोण कोणास काय लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. पुढील पैकी संकेतार्थ वाक्य कोणते? यापैकी कोणते संकेतार्थ वाक्य आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता सी. पर्याय क्रमांक सी, निमंत्रण दिले तर मी नक्की येईल. ज्या वाक्यामध्ये जर आणि तर येते ते या ठिकाणी संकेतार्थी वाक्य असते. लक्षात घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक सी योग्य आहे. नेक्स्ट आहे, भारतात नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिता हा कायदा डॅश डॅश या कायद्याऐवजी अस्तित्वात आला. कोणत्या कायद्याऐवजी? भारतीय न्याय संहिता हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता सी. भारतीय दंड संहिता या कायद्याऐवजी भारतीय न्याय संहिता हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. आणि पुढचा प्रश्न IMP आहे. हा एक माझ्या अंदाजे हा इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचा हा प्रश्न आहे. लक्षात घ्यायचा आहे.
बघू शकता. काय प्रश्न आहे? भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेचे पूर्ण रूप म्हणजे लॉंग फॉर्म काय होतो? तर या ठिकाणी सेबीचा फुल फॉर्म काय होतो असे त्यांनी विचारलेले आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी असे आहे. बी हा ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात. ठीक आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं याचा फुल फॉर्म होतो, लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट आहे बघू शकता केंद्र शासनाच्या बघू शकता रेडिया बघू शकता आय बघू शकता आयरिया या ठिकाणी IREDA ही संस्था कार्य करत आहे. कशासाठी कार्य करत आहे ही संस्था? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता सी. क्रमांक सी आहे बघू शकता. अक्षय ऊर्जा, ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमता वृद्धीसाठी कार्यरत ही एक संस्था आहे. नेक्स्ट आहे बघू शकता वर्धा, अमरावती, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर यापैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही? कोणत्या जिल्ह्यातून जात नाही समृद्धी महामार्ग? तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक डी. क्रमांक डी माझ्या अंदाजित हे योग्य आहे. एक मिनिट. ठीक आहे. यांनी डी योग्य दिलेला आहे माझ्या अंदाजित. हिंगोली आणि जळगाव मधून जात नाही. परंतु या ठिकाणी माझ्या अंदाजित अहमदनगर मधून सुद्धा जात नाही असं मला वाटतं. अहमदनगर जळगाव मधून देखील जात नाही. या प्रश्नाचं उत्तर चेंज होण्याची थोडी शक्यता आहे आणि बरेच प्रश्न मला याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांमध्ये डाऊट आहे. बघूयात सेकंड आन्सर की येईलच काय असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात बघू शकता. राष्ट्रीय मतदार दिवस 15 जानेवारीला साजरा केला जातो. तर संविधान दिवस कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे. संविधान दिवस कधी साजरा केला जातो? ठीक आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता ए. 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो संविधान दिवस. नेक्स्ट आहे अचूक पर्याय निवडा. विधाने सर्व पेन वह्या आहेत. काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके वह्या आहेत. काही वह्या पेन आहेत. ही आकृती तुम्हाला काढताच येत असेल कशा प्रकारे? तर याचं योग्य उत्तर काय होतं? तर आपण काढून घेऊयात आकृती. जास्त वेळ ठीक आहे नाहीये. डायरेक्टली उत्तर बघूयात. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. पर्याय क्रमांक सी म्हणजे बघू शकता. सी. दोन्ही अनुमान सत्य आहेत. दोन्ही अनुमान सत्य आहेत. बघू शकता. हे बघू शकता. दोन्ही अनुमान सत्य आहेत. कशा प्रकारे? तर वरचं जे वाक्य आहे बघू शकता. सर्व पेन वह्या आहेत. बघू शकता. जे सर्व पेन आहेत हे सर्व या ठिकाणी पेन आहेत. त्या सर्व काय आहेत? वह्या आहेत. सर्व पेन वह्या आहेत. बघू शकता. त्याच्यानंतर काही पुस्तके पेन आहेत. त्याच्यामध्ये आता पुस्तके येईल, काही पुस्तके पेन आहेत. म्हणजे या ठिकाणी खाली हे दोन्ही अनुमाने योग्य होतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. ठीक आहे. हा 89 हा 89व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. ठीक आहे. 89 90 91 92 आणि 93. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघू शकता. सन 2024 या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास डॅश डॅश वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिषेक दिन साजरा होत आहे. किती वर्ष? तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक ठीक आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी आहे. 350 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे डॅश डॅश ही जगातील पहिली मिस AI आहे. कोणती आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. केन्झा लायली आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यातील आहे? पुणे जिल्ह्यातील कोणता आहे यापैकी? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता सी. थेऊर आपल्या पुण्यातील आहे. बाकी पुण्यातील नाहीत, लक्षात घ्या. आणि हा पुणे जिल्ह्यावरती दुसरा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळाले नाही? कोणत्या भारतीयास मिळालेले नाही? तर ठीक आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता बी आहे. बी हे योग्य उत्तर आहे. जगदीश चंद्र बोस यांना नोबेल पारितोषिक मिळालेले नाही. नेक्स्ट आहे बघू शकता ओम बिर्ला यांची डॅश डॅशव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली याचे अचूक उत्तर काय आहे? तर या ठिकाणी बघू शकता योग्य उत्तर क्रमांक डी आहे. बी व सी दोन्ही. बी व सी दोन्ही म्हणजे या ठिकाणी 17व्या व 18व्या. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता बोगदा मुंबई पुणे दुर्गती मार्गावर नाही? कोणता बोगदा नाही मुंबई पुणे दुर्गती मार्गावरती? आणि तिसरा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यावरती हा. ठीक आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता बी.
खालापूर बोगदा नाही. लक्षात घ्यायचं आहे. खालील या ठिकाणी गणिताचा प्रश्न आहे. ठीक आहे. सर्व प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. तर मित्रांनो अशाच प्रकारचे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता गट क्रमांक बघू शकता 2 चा पेपर हा बघितलेला आहे. गट क्रमांक 2. पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी गट क्रमांक आपण 1 चा गट क्रमांक 1 चा पेपर बघूया. पुण्याला 2 गट आहेत. क्रमांक 1 आणि क्रमांक 2. पुढच्या व्हिडिओमध्ये आता 2 आपण बघितले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये गट क्रमांक 2 आपण बघूयात.